परिस्थिती निर्माण करताय म्हणून तुम्ही माझी इंटरव्ह्यू घेताय. खरं तर आपण बघितलं असेल की रवींद्र दंगेकर काँग्रेसी गेल्या निवडणुकीमध्ये अगोदर झाले असेल, पण ते मूळ शिवसेनेतच होते आणि कसब्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आणि जिद्दीने आमच्या कार्यकर्त्यांनी काम केल्यामुळे ते निवडून आले हे त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि म्हणून असं कुठच्याही प्रकारे त्यांच्याबद्दल काय द्वेष किंवा त्यांच्याबद्दलचा जो काही काम न करण्याचा असं काही विषयही नाही आहे. मुळामध्ये काँग्रेसला पूर्ण ताकद शिवसेनेची तिकडे गेल्या अनेक दिवसापासून आपण मिळते. काही कालासाठी सांगलीचा तिढा किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये काही काँग्रेसचेच कार्यकर्ते त्यांच्याकडनं अशा सूचना किंवा असे काही निरोप येत होते की बुवा आम्हाला अजून वरिष्ठांकडनं सांगण्यात आलेले नाही आहे किंवा काय केलेलं नाही आहे. आणि विशेषतः मावळमध्ये पण तसं तो प्रकार झाला. पण कालच सर्व आघाडीतल्या प्रमुख नेत्यांनी बैठक घेतल्यामुळे आता तो काय विषय राहिलेला नाही आहे. आणि रवींद्र दंगेकरजींच्या प्रत्येक बैठकीला आमचे सर्व पक्षातले प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते हे नेहमी उपस्थित राहिलेले आहेत. आजही ती बैठक आहे. त्याहीमध्ये दोन्ही शहर प्रमुख, मी आताच त्यांच्याशी पण फोनवरती संवाद केला की बा असं काही स्थानिक स्तरावरती काही विषय आहेत का, तर तसंही त्यांनी स्पष्ट सांगितलं की कुठचेही विषय नाही आणि पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे सर्वच नेते मंडळी काम करण्याचा प्रयत्न आम्ही करू. वरिष्ठ नेत्यांकडनं पण देखील काही दौरे आपण आयोजित करण्याचं काम आपण केलेलं आहे. 23 तारखेला मावळमध्ये स्वतः आदित्यजींच्या उपस्थितीमध्ये फॉर्म भरण्याचं काम होणार आहे. मुळशीमध्ये सुप्रियाताईंची सभा करण्याचं देखील आम्ही नियोजित करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी पुण्यातले प्रमुख लोक मागणी करतील तसे आमचे वरिष्ठ नेते देखील, मग संजय राऊत साहेब असतील, कुठे मी असेन, आदरणीय आदित्यजी असतील, आम्ही पूर्ण ताकदीने सहभाग आम्ही होणार आहोत. जाणीवपूर्वक अशा चर्चा किंवा अफवा पसरवल्या जात आहे महाविकास काय कसं काही काही लोकांना काही मुद्दे नसतात, मग असं काहीतरी एक परिस्थिती निर्माण करायची, परिस्थिती निर्माण करताय म्हणून तुम्ही माझी इंटरव्ह्यू घेताय, तर असे काही करण्याचा प्रयत्न होतोय. पण मला असं वाटत नाही की ज्या ताकदीने कसब्यामध्ये, विशेषतः कसबा मी यासाठी आवर्जून सांगतो का हा बालेकिल्ला होता भारतीय जनता पार्टी. महाविकास आघाडीने हा एक प्रयोग करून बघितला की सर्व घटक पक्ष एकत्र आले तर काय होऊ शकतो, आणि त्याचा परिणाम तुम्ही बघितला तर दंगेकरजी या ज्या परिस्थितीत आहेत किंवा उभं राहण्याची जी मानसिकता आहे ही मूळ ताकद ही आमदार झाल्यामुळेच मिळालेली आहे. आणि हे मी नाही, त्यांनी स्वतः मान्य केलं की शिवसेनेची जी ताकद जर मिळाली नसती तर मी आमदारही झालो नसतो. भाऊ, दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला अपघात झालेला आहे काल रात्री. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी गंभीर आरोप केला आहे की भाजप आहे ते विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपू पाहत आहे, त्यांच्यावर अशा पद्धतीने अपघात तयार केले गेलेत असा त्यांचा आरोप आहे. काय केलं मला माहिती नाही आहे, परंतु असं जर अपघात घडला असेल आणि त्यांचा जर संशय असेल तर त्यांना निरासन पण करणं गरजेचं आहे. कारण अतुल लोंढे हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत प्रवक्ते आहेत आणि मला असं वाटते सरकारने याची दखल घ्यावी लागेल. एक गोष्ट नक्की आहे की विरोधी पक्षाचे जेवढे आमदार आहेत किंवा स्टार कॅम्पेनर आहे अजूनपर्यंत त्यांना पोलीस संरक्षण त्या भागामध्ये मिळत नाही आहे. विशेषतः एक सर्क्युलर काढण्याचं काम संरक्षण खात्याने काढलेले आहेत की ते ज्या जिल्ह्यात असतात त्या जिल्ह्यातलेच पोलीस अधिकारी त्यांच्यावर जाऊ शकतील ज्यांच्याकडे ऑलरेडी संरक्षण मिळालेले आहे. इतर जिल्ह्यांमध्ये ती जबाबदारी त्या जिल्ह्यांमध्ये. मी उदाहरण देऊन सांगू इच्छितो की मी स्वतः बारामतीच्या दौऱ्यावर होतो, अनेक नेते मंडळी पण होते, पण तिकडे कुठच्याही प्रकारचं संरक्षण मिळत नाही आहे. तर आता याही बाबतीत इलेक्शन कमिशनला लिहायचं, प्रशासनाशी बोलायचं किंवा डीजींशी चर्चा करायची ही आहे. आणि म्हणून सर्वच पक्षातले, मग ते विरोधी पक्षातले असतील किंवा सत्ताधारी असतील, ह्यांना निवडणूक दरम्यान तरी योग्य रीतीने आणि विशेषतः जे स्टार कॅम्पेनर आहे त्यांना संरक्षण आपण देणं हे यंत्रणेची गरज आहे, निवडणूक आयोगाची गरज आहे. आणि मग त्याची बाबतीतली पण तक्रार म्हणा किंवा पत्र म्हणा हे आम्ही लवकरात लवकर करणार आहोत. काल छत्रपती शिवाजी पार्क या मैदानात गुढीपाडव्याचा मेळावा पार पडला आणि तिथून मनसे नेते महायुतीला जो आहे तो उघडपणे बिनशर्ती पाठिंबा दर्शवलेला आहे असं बघतात या सगळ्या प्रकारात. मला असं वाटतं राज ठाकरे साहेबांची एक नेहमी सवय राहिली की ते धक्के देतात, पण यावेळी हा धक्का त्यांच्या कार्यकर्त्यांनाच आहेत. विशेषतः काही नेते ज्यावेळी खाजगी त्यांच्यात आपसात बोलत असतात
त्यांच्या सर्वांची अपेक्षा होती की लढण्याचा निर्णय घेऊ, कारण लढण्याची वृत्ती ही त्यांची नेहमी राहिलेली आहे. दुर्दैवी आहे की एक काम करणारा जरी देखील वैचारिक आमचे मतभेद असेल, पण मराठी माणसांच्याबद्दल ज्यावेळी काही भूमिका मांडतात, योग्य असेल अयोग्य असेल, तो एक व्यासपीठ त्यांना जो मिळत होता, आज दुर्दैवाने म्हणावं लागेल की अजून एक मराठी नेता हा भारतीय जनता पार्टीच्या फासामध्ये अडकलं गेलं आणि जी परिस्थिती ही बाकी महायुतीतले जे घटक पक्षाची झालेली आहे तीच दुर्दैवाने मनसेची होईल का, हा संभ्रम हा तमाम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला आहे. विशेषतः आम्ही आमच्या भागामध्ये किंवा विशेषतः मुंबईमध्ये ज्यावेळी कार्यकर्ते आपण बघतो त्यावेळी हाच प्रश्न पडलेला आहे की एवढं सर्व गोष्टी करून घेऊन शेवटी आम्हाला मिळालं काय, आणि मिळाल्यापेक्षा पक्षाची भूमिका आणि पक्षाची जी लोकांसमोर जात असताना तो तुमचा मतदार जे तुम्ही कितीही जरी टक्के असेल जो तुमच्याबरोबर विश्वास ठेवतोय, ती विश्वासार्थी देखील आता या एका निर्णयामुळे ही पुढच्या काळामध्ये राहणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे. राज ठाकरेंनी धक्का दिलेला आणि त्याच्यानंतर आज त्यांच्या सचिवांनी त्यांना पुन्हा एकदा धक्का दिलेला आहे. कीर्तिकुमार शिंदे यांनी मनसेला अलविदा केलेला आहे. त्यांनी म्हटलं की राज ठाकरेंनी स्वतःच वर्तुळ पूर्ण केलं, पण बाकी कार्यकर्त्यांच्या ज्या त्या भावना दुखवल्या गेलेल्या आणि सचिवांनी ते राजीनामा दिलेला आहे. अजून अनेक नेते आहेत, पण जे नेते जे वर्षानुवर्ष त्यांच्याबरोबर काम करतायत म्हणून त्यांना जाहीररीतीने बोलता येत नाही, परंतु अनेक नेते हे ज्यावेळी आपण खाजगीत काही लोक त्यांच्याच कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करतात, त्यांच्या मनामध्ये ही खदगद आहे की 2019ला लाव रे तो व्हिडिओ हे बोलून आपण लोकांमध्ये गेलो, आणि आज ज्यावेळी महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती संपवण्याचा डाव एक सत्ताधारी पक्ष ज्यावेळी करतोय, मग तो दिल्लीचा असेल आणि राज्याचा असेल, त्याच्यासमोर आम्ही झुकणार नाही ही भूमिका घेऊन जर आज मुंबईतले विशेषतः मी सांगेन आणि महाराष्ट्रातले जो मराठी मतदार हा एकटवलेला आहे, अशावेळी त्यांची ही भूमिका ही निव्वळ संशयास्पद नाही तर एका प्रकारे या मतांमध्ये फूट पाडण्याचा आहे. पण मला असा आत्मविश्वास आहे की यामुळे अजून आमचा मतदार हा जागृत होईल आणि त्यांच्याकडे जो वळलेला काही प्रमाणावरती जो मतदार होता तो देखील शिवसेनेबरोबर परत एकदा आल्याशिवाय राहणार नाही. राज ठाकरेंची भूमिका ही त्यागाची आहे असं मनसे नेते म्हणतायत. स्वतःच्या भावाच्या ताटातलं ओरबाडून खाणाऱ्यांना त्याग या शब्दाचा अर्थ काय समजणार असं देशपांडे म्हणतात. कसं आहे की देशपांडेंनी मनावर हात ठेवून बोलावं काय वस्तुस्थिती आहे काय नाही आहे. त्याग जर करायचा असेल तर हा त्याग त्यांच्यापेक्षा जास्त मनसेतल्या अनेक कार्यकर्त्यांचा त्याग आहे. अनेक आंदोलनं, अनेक विचार आहेत किंवा अनेक अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची त्यांची ती भूमिका स्थानिक स्तरावरती असते. तर आता हे कोणाच्या विरुद्ध लढणार आहे. काल पण जर तुम्ही त्यांचं भाषण जर बघितलं असेल की जे 4.5-5 मिनिटामध्ये लोक स्तब्ध होते, कुठच्याही प्रकारचे टाळ्या पडत नव्हते. ठीक आहे, कार्यकर्ते त्यांचे असल्यामुळे ते त्यांचा निर्णय त्यांनी स्वागत केलं नाही केलं काही लोक बोलले, पण तुम्ही एक बघितलं असेल की त्यांनी हे मान्य केलं की हो बेरोजगारी वाढलेली आहे. त्यांनी हे मान्य केलं की 6 लाख नागरिक या देश सोडून ज्यावेळी जात आहेत तर या 10 वर्षामध्ये काय झालं, म्हणजे त्यांची अपेक्षा आहे की हे चुकीचं झालेलं आहे, हे पुढे होणार नाही असं आहे. म्हणजे अप्रत्यक्ष त्यांनी हे मान्य केलेलं आहे की बुवा या गोष्टी ह्या घडल्या आहेत, आणि म्हणून त्याग नेमकं कशासाठी झालं हे महाराष्ट्राच्या जनतेला आता कळलं पाहिजे किंवा माहिती पडलं पाहिजे की बुवा काय त्यागाची भूमिका, आणि असं त्यांना काय साक्षात्कार झालं की ह्या 2019च्या नंतर अवघ्या 3 वर्षामध्ये देशाची परिस्थिती बदललेली आहे. शेतकरी असेल, कामगार असेल, त्यांच्या जीवनामध्ये काय फरक पडलेला आहे. महागाई कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते, आणि असंख्य जे त्यांच्याच म्हणण्यानुसार रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे होता जे झालं नाही ते झालंय का, असेही प्रश्न निर्माण होतात. काल महाविकास आघाडीची संपूर्ण पत्रकार परिषद पार पडली आणि त्याच्यानंतर नाराजी नाट्य जे ते काँग्रेसमध्ये सुरू झालेलं पाहायला मिळते. आज मुंबईत काँग्रेसची बैठक पार पडते, तर सांगलीत सुद्धा बैठक जी आहे ती विशाल पाटील, विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत पार पडते. सांगलीत तुमचा उमेदवार दिल्यामुळे नाराजी झालेली स्वाभाविक आहे. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना स्थानिक स्तरावरती ज्यावेळी ह्या अशा आघाडी होतात, हा काही एक पक्षाचा पुरता मर्यादित नाही आहे, अनेक पक्ष आहेत. तुम्ही विचार करा ना की जे पक्ष लोकसभा लढवत नाही, विधानसभा लढत नाही, तरी देखील त्यांनी पाठिंबा देण्याचं काम केलं आहे ना. अशावेळी त्यांचा राग किंवा त्यांचा जो रुसवा आहे हा रास्त आहे, कारण ते गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत. पण ते त्यांच्या श्रेष्ठींशीच चर्चा करून होतं. मला असं वाटते की एकदा पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरती निर्णय झाल्यानंतर ही सर्व जबाबदार लोक आहेत. निश्चितपणे
कार्यकर्ते भावना व्यक्त करतील, पण नेते त्यांची समजूत घालून ते परत जिद्दीने आणि जोमाने महाविकास आघाडीचं काम करतील. कारण मुळामध्ये ही लढाई ही काँग्रेस देशव्यापी करते आणि त्याला साथ देण्याचं काम या राज्यामध्ये आमचे नेते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्याचं नेतृत्व आणि पवारसाहेब आणि काँग्रेस नेतृत्व करते. अशावेळी आपण त्यांना साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे. ही भावना मतदारांची आहे आणि विशेषतः काँग्रेसला मानणारा जो मतदार आहे ह्या मतदारांची पण ही भावना आहे की ठीक आहे, काही गोष्टी होत असतात. जसं उदाहरण द्यायचं असेल, 3 लोकसभेमध्ये आमचेही कार्यकर्ते नाराज झालेत. म्हणजे अमरावतीमध्ये पण ही सीट आम्हीच घ्यायला पाहिजे. अत्यंत चांगलं काम करणारा आमचा त्यावेळी तिकडच्या भागातला कार्यकर्ता आता तो नाही. त्यांनी आता प्रहारची हे मध्ये काही लोक तिकडे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतं. पण ह्याचा अर्थ असं नाही की आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या मागे तिकडे आहोत. रामटेकची सीट पण देखील आम्ही त्यांना सोडण्याची भूमिका घेतली. रामटेकचे पण आमचे कार्यकर्ते जे आहेत जे त्या स्थानिक खासदारावर गेले नाही, आमच्याही बरोबर राहिलेले आहेत. कोल्हापूरमध्ये आमची संघटना आहे, विशेषतः राज्यसभेचे सदस्य म्हणून घेऊन पण त्यांची निवड करण्याचा प्रयत्न आम्ही केलं. त्यांनाही न करता महाराजांना ज्यावेळी सीट देण्याचा विचार आम्ही एक क्षणभर पण आम्ही बोललो नाही. तर हे पण काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी मतदारांनी पण लक्षात घ्यायला पाहिजे. ते लक्षात घेऊन कामाला लागतील असं मला आत्मविश्वास आहे. धन्यवाद. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.